नमस्कार मित्रांनो, शेती एक शास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण अनेकदा जर बघितलं असेल तर अनेक यूट्यूबर आपल्याला मकाच्या व्हरायटीबद्दल आपल्याला माहिती देत असतात. परंतु खरोखर तेवढं उत्पादन निघतं का? व्हिडिओ बनायचा म्हणून काहीतरी कंटेंट सापडायचा म्हणून सापडायचा, तर असं आपण करत नव्हतो. आपण यानंतर अशी नवीन असा म्हणजे मॉडिफाईड केलेला आहे की आपण असा एक प्रयत्न करत आहोत की प्रत्येक व्हरायटी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तिचं उत्पादन किती भेटणार हे लगे आपण ए टू झेड माहिती, शून्यापासून ते 100 पर्यंत अशी माहिती संक्रमित करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे एका मकाच्या प्लॉटमध्ये. जो प्लॉट आहे ॲडव्हान्टा कंपनीचा 751. मित्रांनो, 751 व्हरायटीबद्दल जर सांगायचं झालं तर अतिशय चांगल्या प्रमाणातली व्हरायटी आहे. या व्हरायटीचं उत्पादन जवळपास एक चांगल्या प्रकारे जर नियोजन जर आपण केलं तर एका एकरासाठी 60 क्विंटलपर्यंत आपण मक्याला नेऊ शकतो. परंतु अनेकदा आपल्याला असं बघायला मिळतं की 7 क्विंटलपर्यंत हे फक्त कंपन्या सांगतात म्हणून तिथपर्यंत जातं. हे आपल्याला बऱ्याच जणांना असं वाटतं, परंतु मित्रांनो तसं नाही आहे. मका हे पीक आपण असं म्हणजे आपल्या साध्या भाषेमध्ये, शेतकरी भाषेमध्ये खादाड पीक म्हणतो. म्हणजे मकाला जेवढ्यात जास्तीत जास्त तुम्ही त्याला अन्न पुरवठा कराल तेवढ्याच प्रकारचं त्याच्यामधून उत्पादन निघत असतं. आपण पहिल्यांदा जर बघितलं मित्रांनो तर मका जे आहेत तर त्या अनेक व्हरायटी आहेत. काही 3 महिन्यात निघतात, काही 3.5 महिन्यात निघतात, जवळजवळ काही महिने म्हणजे 4 महिन्यामध्ये सुद्धा काही व्हरायटी निघताना आपल्याला आपण बघितले असतील. परंतु मित्रांनो, ही जी व्हरायटी आहे तर ही सुद्धा 3 ते 3.5 महिन्यामध्ये निघते. पहिल्यांदा आपण जी इथं मका लावलेली आहेत तर तिचं जे अंतर आहे तर ते आहेत 2 फूट अंतर आहेत 2 सऱ्यामधील. आणि ही पूर्ण मका टोकन यंत्रणा लावलेली आहे. हिला पहिला जर पेरण्याच्या वेळेस याच्यामध्ये आपण DAP टाकलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये आळी पाडल्याच्या नंतर याच्यामध्ये इमामॅक्ट्रिन आणि क्लोरोपायरिफास असं दोघांचे मिक्स कंटेंट घेऊन आपण याच्यावरती स्प्रे घेतलेला आहे. आळीचा कंट्रोल चांगल्या प्रकारात भेटतो. हे 2 औषधं आपण नक्की वापरले पाहिजे. कारण की पोंग्यामध्ये जे आपण टाकतो त्याला म्हणजे लेबर जास्त लागतं आणि किचकट काम आहे. त्यापेक्षा फवारणीच्या 2 फवारण्यामध्ये 100% आपल्याला रिझल्ट भेटतो, ही मी तुम्हाला खात्री देऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो, दुसरा डोस काय टाकला तर आता दुसरा डोस आपण याच्यामध्ये काही दिवसानंतर जेव्हा शेतकरी टाकणार आहेत त्यावेळेस आपण प्रत्यक्ष तिथे येणार आहोत. कारण की या मक्याचं नियोजन जे आहे ते आपण स्वतः करणार आहोत. त्यानंतर मक्याला खरं म्हणजे बघितलं आपण तर मका पिकामध्ये झिंकचं प्रमाण आहे अतिशय चांगल्या प्रकारे आपण जर ठेवलं तर उत्पादन 100% मिळतं. त्यानंतर मका तुरा फेकायच्या वेळेस किंवा आपल्या साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर बगला आल्याच्या नंतर आपण जर त्याला झिंक, DAP, पोटॅश यासारख्या खताचं जर नियोजन जर केलं एकत्रितरित्या तर आपल्याला मक्याच्या उत्पादनामध्ये 100% आणि 100% म्हणण्यापेक्षा मी 1000% सांगू शकतो की आपल्याला 60% म्हणजे 60 क्विंटल इतकं उत्पादन आपल्याला 100% त्यामधून भेटतंय. याच्यात कसलंही दुमत नाही. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला जर खरोखरच असं वाटत असेल की एवढं 60 क्विंटल निघतं का किंवा याच्यामध्ये किती क्विंटल निघणार, तुम्ही आम्हाला कसं सांगणार? तर मित्रांनो, आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस ही मका मळणीयंत्रातून काढली जाईल त्यावेळेस आपण प्रत्यक्षरित्या खळ्यावर येऊन त्याचे आपल्याला पोते मोजून दाखवणार आहोत. म्हणजे हे फक्त 1 एकर क्षेत्र नाहीये, हे एवढं लक्षात ठेवा. हे जे क्षेत्र आहेत तर ते फक्त आहेत जवळपास 20 गुंठे क्षेत्र आहे. म्हणजे एक बॅग याच्यामध्ये लागवड केलेली आहे, त्याच्या पलीकडे याच्यामध्ये लागवड केलेली नाही. म्हणजे जवळपास आपल्याला याच्यामध्ये 30 क्विंटलचं ॲव्हरेज उत्पन्न आपल्याला याच्यातून भेटण्याची अपेक्षा ठेवून आपण हे काम करत आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की प्रत्येक युट्यूबर येतो काहीतरी सांगतो परंतु रिझल्ट कोणी दाखवत नाही, आपलं हे महाराष्ट्रातील आपण पहिलं चॅनल असेल की प्रत्यक्षरित्या शेतकऱ्याच्या प्लॉटपासून शून्यापासून तर 100 पर्यंत जी सुरुवात आपण म्हणतो ते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याला दाखवते. मित्रांनो, व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर 100% व्हिडिओला लाईक करायचं, 100% चॅनलला सबस्क्राईब करायचं. कारण की व्हिडिओ क्वालिटीला आपल्या इकडे काय म्हणतात, प्रत्येक गोष्टीमध्ये क्वालिटीला फार महत्त्व आहे. दिसण्याला बाहेरून पॅकिंग कशी आहे हे बघितलं जातं, परंतु आतमधलं मटेरियल कसं आहे हे कोणीच बघत नाही. जसं मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर आपण जर बघितलं तर एखादं भाजीचा जुडी आहे तिच्यावरती किती स्प्रे मारले हे कोणी बघत नाही, ती हिरवी किती आहे हे बघितलं जातं. म्हणजे काय, आपल्याकडे दिखाऊपणाला एखाद्या, तर तुम्हाला म्हणजे बरेचसे अनुभव आहेत, तुम्ही स्वतः शेतकरी आहेत, हे सांगायची गरज नाही.
मित्रांनो याच्या पलीकडे परत एकदा सांगतो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नक्की करून ठेवा, कारण की 100% आपल्याला या चॅनलचा फायदा नक्की होईल ही मी खात्री देतो. त्यानंतर उद्या सुद्धा आपण बंपर या व्हरायटीवर व्हिडिओ बनवणार आहात, त्यावेळेस आपण तो सुद्धा व्हिडिओ बघावा अशी माझी अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.